तर जय श्रीराम भावांनो, मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकवाड स्वागत करीत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ ट्रेंडिंग सॉन्गवर झालेला आहे। चला तर आपण व्हिडिओ एडिट करूया। लास्टचा भाग आहे तो डिलीट करायचा आणि खाली स्क्रोल करून इथं एसएफ रेशोवर क्लिक करायचं। इथं दिसेल तुम्हाला 9.60 हा रेशो घ्यायचा आणि फोटोची लेंथ अशी झूम करून घ्यायची। त्यानंतर बॅक यायचं। तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेला बीट मार्कचा व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। ॲड ओव्हरले मध्ये जाऊन जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे करून घ्यायचा। स्टार्टिंग पासून घ्यायचं। त्यानंतर बीट मार्कचा व्हिडिओ क्लिक करायचा। इथं खाली स्क्रोल करायचं। इथं दिसेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं। त्यानंतर फोटोची लेंथ ही सॉन्गच्या शेवटपर्यंत अशी वाढवून न्यायची आहे। त्यानंतर बॅक यायचं आणि जिथे इथं बीट 1 बीट 2 दिसेल तिथं फोटोला स्प्लिट करायचा आहे। सर आपण बीट 1 आणि 2 दिलेलं नाहीये, तर इथं बीट 3 वर स्प्लिट करायचं आणि 4 वर स्प्लिट करायचं। अशा प्रकारे स्प्लिट करायचं। त्यानंतर बॅक यायचं आणि बीट मार्क्स व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा आहे। आपल्याला इथं एक PNG ॲड करायची आहे। ओव्हरले मध्ये जाऊन ॲड ओव्हरले करायचं आणि PNG दिलेली आहे त्या दोन्ही देखील ॲड करून घ्यायचे आहे। ही PNG अशी इथं ॲड करायची। त्यानंतर त्याची लेंथ शेवटपर्यंत अशी वाढवून न्यायची आहे सॉन्गपर्यंत। आणि 2 नंबरची PNG आहे ती अशी 2 नंबरची इमेज पासून अशी समोर घ्यायची आहे। त्यानंतर त्यावर क्लिक करायचं आणि अशी इथं सेट करून द्यायची आहे। प्रॉपर सेट करायची आणि त्याची लेंथ ही पण शेवटपर्यंत अशी वाढून न्यायची आहे। त्यानंतर वरची जी PNG आहे ती थोडी बारीक देखील करू शकता तुम्ही आणि खालची PNG आहे ती देखील वाढवू शकता। अशा प्रकारे एडिट करायचं। त्यानंतर आपल्याला फोटोला ॲनिमेशन द्यायचं आहे। चला तर 2 नंबरच्या याला क्लिक करायचं, ॲनिमेशन मध्ये यायचं। कॉम्बो मध्ये आल्यावर थोडं स्क्रोल करायचं। यातला पॉपिंग कॅन्डी हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा। त्यानंतर पुढच्या याला क्लिक करायचं, ॲनिमेशन मध्ये यायचं। त्यामध्ये इन मध्ये यायचं। खाली स्क्रोल करायचं। इथे एखादा ऑप्शन दिसेल बघा तुम्हाला, रेक्टँगल आउटपुट आहे। रेक्टँगल आउट हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा इथे। त्यानंतर बॅक यायचं। स्टार्टिंगच्या इमेजवर क्लिक करायचं, ॲनिमेशन मध्ये यायचं। इथे दिसेल तुम्हाला क्रॉस ओपन हा इफेक्ट असा इथं अप्लाय करून टाकायचा। 2.5 सेकंदवर असा अप्लाय करून टाकायचा। त्यानंतर इफेक्ट मध्ये येऊन व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचं। ते स्क्रोल करायचं। इथं दिसेल तुम्हाला ग्लिच मध्ये यायचं। ग्लिच मध्ये आल्यावर क्रोमॅटिक हा एक ग्लिच इफेक्ट अप्लाय करायचा। तो 2 नंबरच्या इमेज पासून ते लास्ट पर्यंत असा अप्लाय करून टाकायचा। ॲडजस्टमेंट मध्ये येऊन ॲटमॉस्फिअर किंवा लेटेस्ट हा कमी करायचा आहे थोडा। त्यानंतर बॅक यायचं। इफेक्ट मध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचं। लाईट इफेक्ट मध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला लेक टू हा इफेक्ट स्टार्टिंग ते एंडिंग पर्यंत असा अप्लाय करून टाकायचा आहे। त्यानंतर आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे। जर भावना आपल्या चॅनल कोणी नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे।